श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्याला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं, तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा ही स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची असते. श्रोते हो, चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख असतं. जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतंच, पण नक्की काय नाही मिळाले म्हणून दुःख होतंय हे आपल्याला माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतंच. कारण दुखणं माहीत असेल तर आपल्याला औषध शोधता येतं. श्रोते हो, जमिनीवर चालणारा माणूस हा समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही ही त्याची खंत असते, आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडं कोंडीच असते. खरं तर श्रोते हो, माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो, पण दुःख किती आहे आणि कुठंपर्यंत सहन करायचंय हे माहीत नसणं, हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं असतं. श्रोते हो, दुखण्यातही माणसाला धैर्य लागतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कधी कधी रक्ताची नाती सुद्धा फिकी पडतात मांडलेल्या नात्यापुढं. संसाराच्या गाड्यामधलं एक चाक म्हणजे बाप. ते मुलांच्या डोक्यावरचं छप्पर असतं. ती लवकर गळून पडू नये याची काळजी मुलांनी घेतली पाहिजे. नशिबात कोण भेटेल याचा विचार करत बसण्यापेक्षा नशिबात जे आहे तेच आपले आहेत, त्यांनाच गोड बोलवून राहा. जिथं सोबतीची सवय झालेली असते तिथं एकटं जगणं खूप अवघड असतं. नवऱ्याला आपल्या बायकोचं नटणं मुरडण्यापेक्षा तिचं सोजवळ लाजणं हे खूप भुरळ घालतं. परिस्थिती नीट माणसाला जगू देत नाही आणि पोटाची भूक मरूही देत नाही. माणूस मेल्यावर नका त्याची किंमत करू. तो जिवंत आहे तोपर्यंत त्याची काळजी घ्या. कोणी आपलं बालपण खेळून खुश होतो तर कोणी त्यांना खेळताना खुश बघून समाधानी होत असतो. खरं प्रेम तर मेल्यावर पण तुटत नाही. खोटं तर जिवंत असतानाच मारून टाकतं. खरा आनंद नुसता संसार करण्यात नसतो, तर मिळून सुखाचा संसार थाटण्यात असतो. एकमेकांचा हात पकडताना दोन्हीकडून घट्ट विश्वास असावा लागतो. म्हणजे एकाचा हात जर निसटला तर दुसऱ्याची पकड घट्ट असायला हवी. बायकोच्या वाढलेल्या शरीराची कधीच टिंगल करू नका, कारण तिनं तुमचं मूल वाढवण्यासाठी तिचा जीव आणि सौंदर्य हे दोन्ही पानाला लावलेलं असतं. त्याची परतफेड तुम्ही आयुष्यभर करू शकत नाहीत. नावापुरती माणसं आणि गरजेपुरती नाती आयुष्यात नसलेलीच बरी असतात. आपण जर सगळ्यांसाठी अवेलेबल राहत असेल तर आपल्या वाईट वेळेत आपल्यासाठी कोणी येणारच नाही. कारण हा जमाना कामापुरता मामा बनवतो आणि काम झालं की ओळख द्यायला सुद्धा महाग होतो. तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. सहन करणारी माणसं दुःख कोणालाही सांगत नाहीत. त्यामुळं त्यांचं मन आणि शरीर हे सारखं आजारी पडतं. दुःख विसरणं ही माणसाला देवानं दिलेली
सगळ्यात मोठी शक्ती. नाहीतर आज प्रत्येक जण आपल्या दुःखाचा बाजार मांडून बसला असता. त्या बाजारात फिरणाराही दुःखीच आणि दुःख मांडणाराही दुःखीच. स्वतःसाठी कठोर निर्णय घ्यायला शिकावं माणसानं. आयुष्यात पुढे जाऊन मागं वळून पाहाल तेव्हा कळेल की स्वतःची सुंदर वर्ष नुसती बर्बाद केलीत. स्वतःसाठी कठोर निर्णय घेतलं नाही तर आयुष्यभर त्याच गोष्टीत होरपळून जाल. कायदे गरिबावर नियंत्रण ठेवतात तर श्रीमंत लोक कायद्यावर राज्य करतात. डोळे आणि स्पर्श शब्दापेक्षा छान बोलतात. 5 सेकंद हसण्यानं जर आपला फोटो सुंदर येत असेल तर नेहमी हसल्यामुळं आपलं आयुष्य किती सुंदर होईल. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगलं द्या, चांगलंच मिळेल. जे मनाच्या पल्याड आहे त्याला शब्दात पकडता येत नसतं. इतकंही कशा मागं पळू नका की पायाऐवजी आपलं मन थकेल. न कळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य आहे. कारण पुण्य ठरवून करता येत नसतं. जो तत्वासाठी स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळं झाकून विश्वास ठेवावा. परंतु जो स्वार्थासाठी तत्व सोडतो त्याच्यावर उघड्या डोळ्यांनी सुद्धा विश्वास ठेवू नये. मनात नेहमी चांगले विचार आणावेत. वास्तू तथास्तू म्हणत असते. नात्यांचं क्षेत्रफळ किती विचित्र आहे. लोक लांबी आणि रुंदी तर मोजतात पण मनातील खोली कोणी पाहत नाही. कधी कधी माणूस मरण्याआधीच मेलेला असतो. कोणाच्या बोलण्यामुळं तर कोणाच्या वागण्यामुळं. कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा. कारण जग झोपेत असलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. घरातल्या लक्ष्मीला खुश ठेवा. देव्हाऱ्यातील लक्ष्मी कायम खुश राहील. आपल्या विरुद्ध कट कारस्थान रचणाऱ्या सोबत वाद घालत बसू नका. मौन धारण करून राहा. आपल्या बाजूनं एक दिवस वेळच उत्तर देईल.